नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डाळ वड्याची रेसिपी. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे. जास्त साहित्यही लागणार नाही आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. तर प्रथमतः इथे मी साधारणतः 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आणि ही एवढी डाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये पाणी टाकूया आणि स्वच्छ अशी धुवून घेऊया डाळ. डाळ स्वच्छ अशी धुवून झाली की त्यामध्ये आपण पाणी टाकून एक 3 ते 4 तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूया. आणि 3 ते 4 तासानंतर बघा, इथे डाळ छान अशी भिजली गेलेली आहे. तर आपल्याला आता इथे काय करायचं आहे, तर हे सगळं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं. आणि थोडंही पाणी न घालता आपण हे मिक्सरमधून वाटण करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी डाळ घेतलेली आहे. हवे तर 2 पॅचेसमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि हे वाटण हे असं अगदी डाळ राहिली तरी चालतं. हे अशा प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं आहे. एक एक करून दोन्ही पॅचेसमध्ये ह्या डाळ वाटून घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे. तसेच लाल तिखटसुद्धा टाकलेले आहे. यानंतर धना पावडर टाकलेला आहे. यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. तसेच कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आणि ते एकदम असे तोडून बारीक केलेले आहेत. यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपले मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर चला तर आपण वडे बनवूया. तर यासाठी थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला असे वडे थापून घ्यायचे आहेत. एक एक करून सगळे वडे मी बनवून घेत आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये तेल तापत ठेवूया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करून हे वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. छान कुरकुरीत अगदी ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे बघू शकता अगदी ब्राउनिश आणि एकदम कुरकुरीत वडे असे आपले बनवून झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी
मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.